सातारा आणि माढाचा उमेदवार 2 दिवसात जाहीर करू अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे। साताऱ्यामध्ये तुतारी चिन्हावर लढले तर पृथ्वीराज चव्हाणांचा विचार करू अशी ऑफर पवारांनी दिली आहे। तर सांगलीची जागा ही शिवसेनेनं मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सागर या सरकारी बंगल्यावर माढा मतदारसंघाबाबत बैठक घेतली। माढातील मोहिते पाटलांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत फडणवीसांनी नाईक निंबाळकर यांच्यासह निवडणुकीची रणनीती ठरवली। एकंदरीत माढाची जागा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। महायुतीच्या तिकीट वाटपात कोणतीही अडचण नसल्याचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सांगितलंय। तसंच श्रीकांत शिंदेंना तिकीट मिळालं नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊ असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। सैनिकांना सेनापतीसाठी लढायचं असतं आणि सैनिकांना योग्य दिशा देणं हे सेनापतीचं काम असतं अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना सूचक इशारा दिला। बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांच्या निवासस्थानी गेले। माने कुटुंब शरद पवार घराण्याचं निकटवर्तीय मानलं जातं। मात्र महाविकास आघाडीचा इंदापूरमध्ये मेळावा झाला आणि तेव्हापासून प्रवीण माने मवियापासून अंतर राखू नयेत फडणवीस मानेंच्या घरी गेल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी महायुती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजनांनी या मेळाव्याला चक्क दांडी मारली। मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं असताना आणि बॅनरवर फोटो असताना देखील पूनम महाजन यांनी त्याकडे पाठ फिरवली। भाजपनं अद्याप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाहीये। महायुतीतला नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसेंचं तिकीट कापून भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकच्या जागेसंदर्भात सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। मात्र असं असलं तरी हेमंत गोडसेंकडून प्रचार कामांना सुरुवात करण्यात आली आहे। शिर्डीतून महायुतीनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना तिसऱ्यांदा संधी दिली आहे। मवियानं माजी खासदार भाऊसाहेब वागचौरेंना हे रिंगणामध्ये उतरवलं। इथे शिवसेनेच्या 2 गटामध्ये लढत होतीये। त्यामुळे लोखंडेंच्या प्रचारासाठी राज्यातले 3 मंत्री नगर दौऱ्यावर आहेत। महायुती जागा वाटपात मुख्यमंत्री शिंदेंच्या डॅमेज कंट्रोलला यश येताना दिसतंय। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे। तर 3 लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देऊनही बंडखोरी झालेली नाही। बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी विद्यमान खासदारांना दिल्याचं समजतंय। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी तुळजाभवानीच्या महाद्वारावरती महाआरती करण्यात आली। धाराशिवची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील धाराशिवमध्ये आल्या। तुळजापूर शहरातून रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंदा आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले। तर रामटेकमधले उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा नागपूरमध्ये आले होते। यावेळी आपण तिकीट मागितलेलं नाही आणि निवडणूक लढण्याबाबत काहीही चर्चा केलेली नाही असंही गोविंदांनी स्पष्ट केलं। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। सभेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। यावेळी त्यांनी नागपूर ते गडचिरोली 5 स्टार मेट्रो धावणार असल्याची घोषणा केली। चंद्रपूरच्या घाटंजीमध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला। यावेळी विरोधी पक्ष सोयाबीनचे भाव कमी झाले म्हणून संशयाचं वातावरण तयार करणारा प्रचार करतात। मात्र शरद पवार कृषी मंत्री असताना सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाले आणि याची त्यांना लाज वाटत नाही अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली। भाजपचे राष्ट्रीय लोकसभा विस्तारक डॉक्टर दिनेश शर्मा यांनी काँग्रेसवर टीका केली। काँग्रेसचं घोषणापत्र म्हणजे भाजपच्या संकल्पपत्राची नक्कल असल्याची टीका त्यांनी केली। काँग्रेसचे दामाद आता निवडणूक लढवणार म्हणजे पक्ष परिवार कल्याण पार्टी झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी शर्मांनी दिली।
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूरमध्ये भेट झाली. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यावर आपला आणि माने कुटुंबाचा जुना परिचय असल्याचं सांगत तिथं फडणवीसांशी निव्वळ औपचारिक भेट झाल्याचा खुलासा बांदल यांनी केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसलाय. वंचितनं ऐन वेळेवर उमेदवार बदलून अभिजित राठोड यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं होतं. मात्र त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. पुण्यातल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. वसंत मोरे यांना वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. आपणच ही निवडणूक जिंकू आणि आपल्या रूपातून वंचितला पहिला खासदार मिळेल असा विश्वास यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाविकास आघाडीतल्या सांगली लोकसभेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. काँग्रेस अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि याबाबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत 2 दिवस सांगली दौऱ्यावर आहेत. दरम्यान संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याकडून काँग्रेसनं पाठ फिरवली. शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोणतेही निमंत्रण देण्यात आलेलं नाही असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी म्हटलं. तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राऊत चर्चा करतील असं शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केलं. सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटानं विरोध केलाय. आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत नाही, एकतर मैत्री होते किंवा लढत होते असं राऊत म्हणाले. सांगलीमध्ये अशी लढत झाली तर 48 जागांवर हे लोण पसरेल असा इशारा राऊतांनी दिला. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीमध्ये पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. वंचितसोबत चर्चा झाली आहे, मात्र त्यांनी अनेक मतदारसंघात उमेदवार उभे केलेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी दिली. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही चर्चा करायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला राज्य प्रभारी रमेश चनिथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी वडेट्टीवारांनी धानोरकरांना विजय करण्याचं आवाहन केलं. सरकार येणारच आहे, मात्र त्यानंतर मला चांगलं खातं द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. काश्मीरच्या पुलवामा स्फोटानंतर भाजपच्या खात्यात पाकमधून मोठी रक्कम आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजप आणि पाकिस्तान यांचा संबंध काय असा सवाल करत 8 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभेसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत नागरिकांनी प्रश्न विचारावेत असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली. अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे सांगा असं पटोले आंबेडकरांना म्हणाले. दिल्लीमध्ये जाण्याची गरज नाही असंही पटोलेंनी सांगितलं. तर मतविभाजन टाळण्यासाठी नाना पटोलेंनी ही ऑफर वंचितला दिली आहे. शिवसेना शिंदे पक्षातील निम्मे खासदार ठाकरेंशी संपर्क करतात अशी माहिती आमच्याकडे पोहोचली आहे असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला. याचा अर्थ शिंदे गट गोंधळलेला आहे असा घणाघातही वडेट्टीवारांनी केला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या पारंपरिक मतदारसंघाचा पेच निर्माण झालाय. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक पक्षांतर करण्यापूर्वी हा घोळ केला का असा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलाय. अशोक चव्हाणांनी हा दावा फेटाळलाय. बिहारमध्ये मुकेश सहनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्या पक्षाला गोपालगंज, झंझापूर आणि मोतीहारीची जागा देण्यात आल्याची घोषणा तेजस्वी यादव यांनी केली. तामिळनाडूच्या रामनाथपूरमध्ये एका अपक्ष उमेदवारानं वेगळी शक्कल लढवली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी तो 1 दिवसासाठी चक्क न्हावी बनलाय आणि इतकंच नव्हे तर त्यानं एका सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी देखील केली, केसही कापली. त्यानंतर लोकांना हात जोडून आपल्यालाच मतदान करावं असं आवाहन केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रचार सभा सुरू केल्या. आज राजापूर आणि जयगड मतदारसंघात राणेंच्या जाहीर सभा आहेत आणि या मतदारसंघावर भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेनंही दावा केलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सावंत या जागेसाठी लढण्यास इच्छुक आहेत.
मराठा समाज 8 जूनला पुन्हा एकदा पुण्यामधल्या नारायणगडावर एकवटणारे. गडावर 900 एकरवर मनोज जरांगे सभा घेणार आहेत. सरकारनं अजून सगळे अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नाही आणि लवकरात लवकर सरकारनं अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर त्यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जरांगेंनी दिला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे एकाच मंचावर आले. इफ्तार पार्टीनिमित्तानं हे दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गेवराई तालुक्यातल्या मादळ मोहीमधल्या कार्यक्रमात ते एकत्र आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ज्योती मेटे इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीला वंचितनं पाठिंबा दिल्याचं समजतंय. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये वाकयुद्ध पाहायला मिळालं. मुंडे यांनी सोनवणेंबाबत बोलताना त्यांची अवकात काढली होती आणि त्याला तिखट शब्दात सोनवणेंनी प्रत्युत्तर दिले. भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खेकड्याचा छळ केल्याप्रकरणात रोहित पवारांवर कारवाई करावी अशी मागणी पेटा या प्राणीप्रेमी संघटनेनं केली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर अँब्युलन्स कंत्राट घोटाळ्याचा आरोप करताना रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवला होता. मुंबईच्या शिवाजी पार्कवर 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. गुढीपाडवा मेळाव्यासाठी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. राज ठाकरे राज्याच्या सद्यस्थितीबद्दल काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाप्पाला अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव होणार आहे. 9 एप्रिलला हा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये हार, साखळी, कॉईन, वळं, माळ असे विविध प्रकारचे अलंकार ठेवण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये माजी खासदार आणि काँग्रेस नेते विलासराव मुत्तेमवार यांच्या विरोधात भाजपनं जोरदार आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल मुत्तेमवारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्याचा निषेध करण्यासाठी मुत्तेमवारांच्या घरापासून काही अंतरावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या आंदोलकांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजपासून मंगळवारपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आजपासून वीकेंड आणि सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामधून मोठी वाहतूक कोंडी होण्याचाही अंदाज आहे आणि हे टाळण्यासाठी आजपासून दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्सप्रेसवेवर बंदी असणार आहे. आशियातलं सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नाशिकमधल्या कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. गुड फ्रायडेपासून बंद करण्यात आलेले कांदा लिलाव 9 एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आले. पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट देण्यात आला. ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चालवायची घटना घडलेली होती आणि त्यावर संताप व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी पिंजरा भेट दिला. बदलापूर एमआयडीसी परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. कंपन्यांमधला कचरा रस्त्याच्या बाजूला टाकला जातोय. हा कचरा जाळला जात असल्यानं परिसरात प्रदूषण होतंय. कचरा टाकण्यासाठी एमआयडीसीकडून लवकरात लवकर कचऱ्याचं नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अकोल्यातल्या मोरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी साचल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. संतप्त नागरिकांनी याविरोधात आंदोलन केलं. महापालिकेनं नदीतल्या जलकुंभी काढण्याचं काम सुरू केलंय आणि डास आणि अळीनाशक फवारणी करण्यात आलेली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त सुनील लहान यांनी दिली आहे. उल्हासनगरच्या नेताजी चौकामधील आईस्क्रीमच्या दुकानामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून 28,000ची रोख रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. या प्रकरणात हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि पुढचा तपास सुरू आहे. पुण्याच्या धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह आणि व्हीआयपीएस ग्रुपचा प्रमुख विनोद खुटे याच्या विरोधात ईडीनं कारवाई करत 25 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. त्यानं पॉझी स्कीम आणि फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे भरघोस परताव्याचा आमिष दाखवत लोकांकडून 100 कोटी रुपये जमा केले. आरोपी सध्या फरार आहे तर दुबईमध्ये असल्याचं ईडीनं सांगितलं.